पुण्याची आहे। पुण्याच्या विमाननगरमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी सुरू आहे। पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर ही पार्टी सुरू होती। कथित भाईच्या बर्थडे पार्टी हा सगळा प्रकार घडलेला आहे। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर बर्थडे पार्टीचा हा थाट घालण्यात आलेला होता। बर्थडे पार्टी 100हून अधिक जण एकत्र आल्याची माहिती आहे। या डीजे पार्टीमुळे विमाननगर परिसरात प्रचंड चर्चा सुरू आहे। सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आता पोलीस या प्रकरणात कारवाई करतील का, गुन्हा दाखल केला जाईल का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय घडतंय पुण्यात? पुण्यातला पब आहे थ्री मस्किटर्स। या पब मध्ये हे सगळे गुंड आहेत ते एकत्र आलेले होते। एक दोन नव्हे तर जवळपास 100हून अधिक तरुण यामध्ये एकत्र आलेले होते आणि यामध्ये विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये जो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याचं नाव आपण फिरोज शेख, त्याचा बर्थडे होता आणि त्याच्या बर्थडे निमित्तानं त्यांनी पार्टी आयोजित केलेली होती। विशेष म्हणजे फिरोज शेख याच्यावर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्या या बर्थडे पार्टीमध्ये 100हून अधिक तरुण आलेले होते, ज्यामध्ये काही जणांवर गुन्हे सुद्धा दाखल आहेत। ही सगळी बर्थडे पार्टी एका पब मध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि तिथं मोठा धिंगाणा आहे तो या तरुणांकडून घालण्यात आलेला आहे। खरं तर याच पबच्या परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी फिरोज शेख याने अरेरावी करत तिथं गोंधळ घातलेला होता आणि त्यानंतरही तिथं बर्थडे पार्टी झाल्याचे व्हिडिओ स्वतः त्यांनी इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या गुंडांकडून एक सोशल मीडियावर सुद्धा दहशत माजवण्याचा प्रयत्न आहे तो अशा पद्धतीने केला जातोय। शेकडो तरुण एकत्र येऊन वाढदिवस पब मध्ये साजरा करतात आणि त्यामुळे पोलीस नेमके काय करतात हे पाहणं महत्वाचं आहे। फिरोज शेख हा याआधी सुद्धा एरोडा कारागृहातून सुटून आलेला आहे आणि असं असताना सुद्धा पोलिसांच्या कायद्याला न जुमानता शेकडो जण एकत्र येत पब मध्ये त्यांनी म्हणजे गुंडांची पार्टी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळालेली आहे। अगदी अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।